नमस्कार मंडळी, मी शुभांगी अर्थनीती या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते आणि प्रथम नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. मला माहिती आहे काही लोकांनी कंप्लेंट्स खूप केलेल्या आहेत, पोस्ट वेळेवर झालेल्या नाहीत. काही टेक्निकल आणि काही वेगळ्या अडचणींमध्ये मी गुंतून असल्यामुळे व्हिडिओ पोस्ट करायला थोडा उशीरच झाला. पण मला माहिती आहे माझा प्रेक्षक वर्ग माझ्यावर खूप प्रेम करतो आणि समजदारही आहे, ती समजून घेतात. चला, तर आज आपण बघणार आहोत गुंतवणुकीचा धडा म्हणजे बचतीचा थोडक्यात. तर आता तुम्ही म्हणाल की बचतीचे अनेक मार्ग आहेत, आता नवीन काय सांगणार आहात? तर एक साधा सोपा आणि सरळ मार्ग आहे, तो म्हणजे SIP. अनेक लोकांनी ऐकले असेल, काहींसाठी हा विषय नवीनही असेल. आता SIP म्हणजे काय? SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, म्हणजे दर महिन्याला एक ठराविक रक्कम रक्कम गुंतवणूक केलेली एक रक्कम असते. ठीक आहे. हा दर महिन्याला आपण जेवढी रक्कम ठरवू त्यानुसार तेवढे पैसे आपले गुंतवणूक होत जातील. हा जो प्लॅन आहे हा दीर्घकालीनसाठी आहे. ओके, आता SIP कुठून सुरुवात करू शकतो? मिनिमम अमाऊंट काय आहे? तर SIP ही मिनिमम 500पासून सुरुवात करू शकतो, ते कितीहीपर्यंत आपापल्या बजेटनुसार. ठीक आहे. आता एक आपण उदाहरण घेऊयात की एक 2,000पासून आपण सुरुवात केली तर आपले वर्षाचे 24,000 होत आहेत. आणि आपण पहिल्यांदाच सांगितलं की दीर्घकालीन योजना आहे ही गुंतवणुकीची. तर आपण कमीत कमी जर 20 वर्ष जर ही गुंतवणूक अशीच ठेवली तर तुम्हाला माहिती आहे तुमची गुंतवणूक किती राहणार आहे? 4,80,000 एवढी तुमची अमाऊंट राहणार आहे. पण जेव्हा आपण हे 20 वर्षासाठी प्रदीर्घ काळ करतो ना, तेव्हा होणार आहे ती 20 ते 25 लाखापर्यंत. होय, अहो, ही जादू आहे कंपाऊंडिंगची. चक्रवाढ व्याज म्हणतात त्याला. तर बचत जरी छोटी वाटली, अमाऊंट जरी छोटी वाटली, कारण आपण हे दीर्घकालीन लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी जेव्हा करतो तेव्हा हे तेवढीच बेनिफिट देणारी असते. तेव्हा गुंतवणूक ही नेहमी आपण दीर्घकालीनसाठीच करतो. आता बघूयात SIP कोण घेऊ शकतं? SIP कुणीही करू शकतं, म्हणजे नोकरदार वर्ग, महिला आहे, तरुण वर्ग आहे, छोटे व्यावसायिक आहे, कुणीही. मिनिमम अमाऊंटपासून कितीहीपर्यंत. ठीक आहे. आता SIPमध्ये घ्यावयाची काळजी. पहिल्यांदा अफवांवर अजिबात विश्वास ठेवायचा नाही, म्हणजे मुळीच नाही. ठीक आहे. दुसरी गोष्ट, तज्ज्ञांचा सल्ला घेणे. त्यानंतर आहे की फंड निवडणे. आता फंड आपापल्या पद्धतीने तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यानंतर करणारच आहोत. आता हे फंडचे प्रकार आहेत. ठीक आहे. मिड कॅप फंड आहे, लार्ज कॅप आहे, स्मॉल कॅप आहे. या अनेक फंडमध्ये तुम्ही एक निवडू शकता. ठीक आहे. SIP जेव्हा आपण करतो, ही जी बचत गुंतवणूक जेव्हा होते ही म्युच्युअल फंडमध्ये होते, तेव्हा एक लक्षात ठेवा ही मार्केट रिस्कवर सुद्धा असते. तुम्ही जेव्हा ॲड पाहता की नाही, बऱ्याच जणांनी ऐकलं असेल म्युच्युअल फंडची जेव्हा ॲड येते तेव्हा, तर त्यांचं एक टॅगलाईन आहे, तज्ज्ञांशी सल्ला घेऊनच ह्याच्यामध्ये पैसे गुंतवा. अगदी आपण तसं म्हटल्याप्रमाणेच करतो आहे. तर आता कंपाऊंडिंगची ही जेव्हा तुम्ही जादू बघताय, त्या कंपाऊंडिंगनी छोटी अमाऊंट पण खूप मोठी होऊ शकते दीर्घकालीनसाठी. तर अशा तुम्हाला जर करायची असेल SIP, आजपासून सुरुवात करा, कारण बचतीचा श्री गणेशा आज आणि आत्ता केलेला उत्तम असतो. तेव्हा तुम्हाला जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चल, भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोवर नमस्कार.